ओके. मॅडम काय ना करणार? एव्हरीवन ऑन युअर कॅमेरा. आता 35 पासून आपल्याला सॉल्व्ह करायचे. प्रश्न क्रमांक 35. काय कोणता पर्याय बरोबर आहे? फक्त त्याचं रोटेशन बघा तुम्ही कसं झालेलं आहे. कुठल्या दिशेने फिरलेला आहे. हा असा सरळ होता, परत तिकडे केलेला आहे. मग हा आपण सरळ आहे. इकडच्या साईडला जाऊ, डाव्या साईडला थोडस झुकलेलं आहे. पर्याय क्रमांक बरोबर आहे. नेक्स्ट 36 नंबरचं सही सांग. 36 नंबरचा प्रश्नाचं सांग सही. टीचर बी येणार. पर्याय क्रमांक बी. बी बरोबर आहे का? चेक करा सगळ्यांनी. नाही टीचर डी. हम्म, टीचर हा. नो पर्याय टीचर क्रमांक डी बरोबर येईल. बी नाही रे, अँड डी. हे बघ, डायग्राम आहे ना ती सेम तशीच राहील. डायग्राम सेमच आहे, फक्त त्यांनी काय चेंज केलेलं आहे. दिशा फक्त चेंज केलेली आहे. ही इकडे केलेली आहे आणि ही फक्त खालची वर झालेली आहे. ओके. दिशा काय केलेली त्यांनी, ही जी दिशा आहे अशी इकडच्या साईडला वळवलेली आहे. दिस समजतंय का? पेनने एक्सप्लेन करते. हा, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन फिरवलेली ही. हा जो अँगल आहे की नाही तो इकडच्या साईडला फिरवलेला आहे. असं म्हणून पर्याय क्रमांक डी बरोबर आहे. ओके. आता प्रश्न क्रमांक 37. प्रश्न क्रमांक 37. ऑप्शन डी. थांबा जरा. आरोही. आरोही जॉईन करते अजून. हा आरोही सांग तू. काय नाही. हा, अजून एक आरोही कोणतरी जॉईन करते. दोन मोबाईलवरनं करते का तू? नाही टीचर लॅपटॉप. ते दोन तर दुसरे. मग ठीक आहे, तू बोल. काय आरोही सांग तुझं. हा चौकोन आहे, बाहेर केला ब्लँक केलेला आहे. हा त्रिकोण आहे. मग इथं काय येईल? पण त्रिकोण उलटा नाही ऑप्शन आहे, ए. सरळच. हम्म. ऑप्शन ए. आणि हा गोल आतमध्ये कुठला येईल? नीट व्यवस्थित बघ. डार्क कोणता करायचा आणि एमटी कोणता ऑप्शन ठेवायचा? डी. ऑप्शन डी. ऑप्शन डी. डी. हा गोल डार्क येईल ना. ऑप्शन डी. ऑप्शन डी कसं येईल आरोही? तरी ते black. अगं पण ते बाहेरचं बघ, आतलं डार्क करायचंय. इथं पण आतलं केलंय ना. मग इथं मी आतला गोल आहे ना, जो बाहेरचा गोल होता तो आतमध्ये घेतला, तो डार्क केला आणि बाहेर त्रिकोण मोकळा ठेवला. मग कोणता पर्याय येईल? असं का करते? ऑप्शन ए. ऑप्शन ए करेक्ट आहे. हो, समजलं. नंतर नेक्स्ट प्रश्न क्रमांक 38. कुणाच्या घरातला आवाज चालू आहे त्यांनी प्लीज बंद करा. प्रश्न क्रमांक 38 बघा. पार्थ कोणता येईल? डी. येस. प्रश्न क्रमांक बी बरोबर आहे. डी. इथे केलेला फक्त एक क्रॉस येईल इथे. प्रश्न क्रमांक 39. आर्या सांग काय येईल? टीचर 39 हो, 39 सांग. टीचर ए का? पाऊस खूप जोरात पडतो इकडे. 39 बघा बरं काय येईल. हर्षवर्धन काय येईल? ते टिंब आहेत ना ते बाहेर घेतलेले आहेत आणि परत ती आकृती थोडीशी ऑप्शन बदललेली आहे. ही वाली टीचर आकृती आहे ए. अशी घेतलेली आहे तसंच ठेवेल. मग हा असाच असेल. परत टीचर ऑप्शन ए येणार. ऑप्शन ए येईल का? 39 नंबरचं बघा बरं. हो परत टीचर बरोबर ऑप्शन आहे. मला नाही वाटत. थांबा जरा, मी एकदा ड्रॉ करून बघते. हा असा आहे त्या ठिकाणीच राहील. परत हा असा होईल बाहेर मध्ये आणि हे दोन्ही टिंब आहेत ना ते बाहेर येतील. असं कोणतं आहे? ऑप्शन ए तर नाही, चुकीचा आहे तो. मग कोणता येईल? बी. नाही, ए येत नाही म्हणून सांगितलं ना. येस. पर्याय टीचर. क्रमांक बी बरोबर आहे. व्हेरी गुड. नेक्स्ट 40 नंबरचा.
ठीक आहे, नेक्स्ट वन. गौरव सांग. हा जो त्रिकोण आहे याच्यावरती दोन लाईन काढलेल्या आहेत. परत किती लाईन, त्रिकोण आणि दोन लाईन किती झाले टोटल? 5 लाईन झाले की नाही? हे दोन लाईन आणि त्रिकोणाच्या 3 बाजू, 5 लाईननी मग ही आकृती तयार झाली. मग इथं किती लाईन्स आहेत? 1 2 3 4 5 6. 6 लाईन्स मिळून कोणती आकृती तयार होईल? टीचर ऑप्शन डी. सी. येस, व्हेरी ऑप्शन बी. गुड. टीचर सी. डी टीचर, डी डी. टीचर डी येणार आहे. हा, ऑप्शन डी करेक्ट येईल. ती नाही. येस. नेक्स्ट 41 नंबर. 40 नंबरचा पर्याय क्रमांक डी आहे. कोण लिहित असेल तर लिहून घ्या. नंतर जो आहे 41 नंबर. 41 नंबरचं सांगा. जो त्रिकोण आहे तो बाहेर घेतलेला आहे आणि छोटासा सर्कल केलेला आहे. योगेश, तुला समजतंय का? तू आता जॉईन झालास का? टीचर ऑप्शन बी. बी टीचर. थांबा जरा, योगेशला बोलूया. तुम्ही अनम्यूट करा. अनम्यूटच्या बटन, माईक आहे की नाही, माईकच्या बटनावरती क्लिक कर म्हणजे तू अनम्यूट होशील. आवाज येतोय माझा? मी दिसते का तुला योगेश? हे माईकच्या बटनावरती क्लिक कर आणि बोल. बोलल्याशिवाय कळणार नाही तुला समजते की नाही. मला कसं कळेल? त्यासाठी बोलावं लागेल ना. पॅरेंट्स पण आहे, तुम्ही तिथं माईक वरती क्लिक करा म्हणजे अनम्यूट होईल. पर्याय क्रमांक 41 नंबरचा बघा. हा, बोल योगेश. तू आता जॉईन झाला का? ऑप्शन बी. हा, ऑप्शन बी बरोबर आहे, पण तू आता जॉईन झाला का? हो. अच्छा, क्लास झाल्यावरती मला कॉल कर, मी तुला नोट्स वगैरे सांगते मग कसे घ्यायचे ते. हो. आणि ग्रुपमध्ये पण ऍड करून घेते. पर्याय क्रमांक बी बरोबर आहे. नंतर 42 नंबरचा ओम शिंदे सांग. ओम, कॅन यू हिअर मी? आवाज येतोय माझा? आता हे येस टीचर. हा, एका साइड आहे, मग ही कुठली असणार आहे? ऑब्विसली इथं बसेल. पर्याय टीचर क्रमांक ऑप्शन ए. ऑप्शन ए. नेक्स्ट आर्या सांग. टीचर 43 ना. 43. हे असं टीचर ह्याचं गोल होते, 2 18. गोलचे अर्धे अर्धे असे जॉईन केलेले आहेत. मग ह्याचे पण असे करायचे आणि नंतर जॉईन करायचे एकाच्या पुढे एक. ह्याचं कसं कोणतं येईल? ऑप्शन सी. टीचर येस, पर्याय सी. क्रमांक सी बरोबर आहे. 44 नंबरचा आर्या, सॉरी, गार्गी. 44 नंबर गार्गी. टीचर मी सांगू. हा, टीचर टीचर ऑप्शन नंबर डी 44. थांबा जरा, हे आता परत हे दोन्ही काय केले, जॉईन केले, तर मग हे पण असं जॉईन करतील. पण ते कसे करतील? इथून इथून मध्ये गॅप आहे, इथून जॉईन केलेले त्यांनी. मग इथं जो असणार आहे पर्याय क्रमांक 44. ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर डी. हो, बरोबर आहे. नंबर व्हेरी डी. गुड हर्षवर्धन. नंतरच टीचर मी सांगितलेलं. आदर्श सांग. तू पण सांगत जा आदर्श, शांत बसू नको. देवांश, सांगायचं. त्रिकोण आहे, चौकोन झालेला आहे, इथं अँगल आहे, मग कोणतं काय तयार होईल? एक बाजू वाढवलेली आहे फक्त त्यांनी.
मग एक बाजू वाढवून काय तयार होईल? ए हा, डी, त्रिकोण तयार होईल. डी याची एक बाजू जर वाढवली तर इथे त्रिकोण तयार होईल ना. तयार. अश्मिरा, बरोबर आहे? टीचर हम्म. आता 46 नंबर बघा. टीचर 46 नंबर. 46 मला कळलं. हा, पाचचा 46चा बी 46 आहे. नंबरचा. तर मला पण कळतं. हम्म. डी हम्म. डी पर्याय बी बरोबर आहे. ह्याचे असे ए त्यांनी उलट घेतलेले ना, बरोबर. 0 आणि हे ए असे आहे. बरोबर आहे. नंतर सई 47 नंबरचं सांग. आणि हे सगळे आकृत्या सकट आणि बरोबर उत्तर पर्याय असलेले लिहायचे हा नोटबुक मध्ये. टीचर हा, हो टीचर. आता 3, 4, 5 50 झालेत. नाही टीचर टेबल असलं. टेबल आहे कसं काय? डी फोर नाही हम्म. ह्याच्यात ऍडिशन केलेले आहे का? ऍडिशन केलेले आहेत? आता चालू आहे. ऍडिशन करून किती येते मग? टीचर हम्म? तिसरं आहे ना, ते टेबल आहे. 4 2 2 2 3 6 तू सांग ना मग कसं टेबल आहे सांग. 2 3 6 तिसऱ्या नंबरला आपण कसा कसा आला सांग. 3 4 5 मी सांगू कसा आलाय तो? वर्ग माहितीये तुम्हाला? अजून वर्ग माहितीये का? 3चा वर्ग काय? हो. 4चा वर्ग तीनचा वर्ग आणि 5चा 9 वर्ग. टीचर. तीनचा वर्ग 9 आहे. 9 आहे. तीनचा वर्ग 9, 4चा वर्ग 16 आणि 5चा हा, वर्ग 25. 25. ह्या सगळ्यांची बेरीज केली तर काय येईल मग? 50. 50. व्हेरी गुड. सॉरी. नंतर आता सेम करायचं. 4चा वर्ग अधिक 2चा वर्ग अधिक 6चा वर्ग. 4चा वर्ग टीचर किती? येणार. 16 अधिक 16 8 येणार अधिक टीचर. 36. 8 56 2 येते. बेरीज करून बघितली का तुम्ही? हो टीचर. पण 56 तर 2 ह्याच्यामध्ये. इथं गोल आहे, इथं चौकोन आहे. मग कोणतं बरोबर आहे? टीचर चौकोनवालं. हा, चौकोनवालं. 56 नंबरचं बरोबर आहे. हा गोल आहे, इथं गोल आहे. तो हा चुकीचा असणार आहे. इथे चौकोन पाहिजे आपल्याला, कारण इथे पण चौकोन आहे. बरोबर आहे? हो टीचर. नेक्स्ट 48 नंबर. 48 नंबरचं टीचर मला वाटतं ऑप्शन पाण्यातली प्रतिमा दिसते की नाही? ए ए. हो टीचर ऑप्शन येणार मग सिंपल आहे लईच. थांब जरा. टीचर ऑप्शन एच आहे ना टीचर. ऑप्शन ए. बरं ठीक आहे. आणि टीचर 49चा ऑप्शन सी येणार. थांब जरा, थांब बघूया ना जरा, थांब. आणि हे इकडचे चेंज केलेले आहेत. हे जे परत इथे जे आहे ते सोबत मग परत हे तसेच ठेवले. ते पण आहे तसेच ठेवायचे आणि इथं आपण लाईन काढायची आणि ही डिझाईन काढायची ना. कुठला येईल पर्याय क्रमांक 49चा? ऑप्शन डी. टीचर सी येणार. नाही, पर्याय क्रमांक हे इकडच्या साईडला आहे ना. सी कसं येईल? सी बघ, हे इकडच्या डाव्या साईडला चाललंय. हे उजव्या साईडला पाहिजे आपल्याला. बरोबर आहे? जरा थोड्या थोड्या चुका असतात, लक्षात घेऊन करायचंय. घाई गडबड करू नका. मी 10 वेळा सांगते. गडबड केली की मग चुकणार 100%. 10 वेळा व्हेरिफिकेशन करायचं. बरोबर आहे का चेक करायचं, मगच पुढे जायचं. घाई करायची नाहीये. आता ए सांगितलं ना एकदा, आता शांत बस. मी चेक करते बरोबर आहे का ते. ही आकृती अशी फिरवलेली आहे. बरोबर. मग ही पण आपण अशी फिरूया. म्हणजे कुठला आहे? पर्याय क्रमांक ए बरोबर आहे. नेक्स्ट
योगेश तुला जमते का? हा जो टीचर मी गोल आहे सांगू इथं आतमध्ये घेतलेला आहे, हा पण आतमध्ये घेऊ, असा आहे तसाच राहणार आहे. हा 51 जर चा सी सी टीचर सी टीचर सी येस ऑप्शन सी सी नाही, चुकीच आहे. सी डायरेक्शन चेंज केली का ह्यानी? नाही केली. नाही टीचर हा येस, सी बरोबर आहे. नंतर 52 नंबरचा बघा, ईश्वरी सांग. सब तो मम्मी 52 नंबर. मारतोय हे दोन्ही साईडने बाण आहे, तिकडे पण बाण आहे, इकडच्या साईडला बाण आहे. परत 52 नंबर कुठे असेल? हा, हे दोन्ही विरुद्ध झालेत का परत? हे पण बघू. पण ह्याची साईड चेंज होईल. हे आहेत तसेच राहिलेले आहेत, फक्त एक उलटा झालेला असा. टीचर ए आणि सी सेम आहे मग कोणता असेल? ए आणि सी सेमच आहे ना? नाही, सेम नाहीये. हा बाण इकडे आहे, हा बाण इकडे. सी बरोबर आहे. वरचा बाण आहे तसाच ठेवायचा. मग ह्याने कसं हा बाण सेम ठेवलाय की नाही, हा वाला, मग आपण वरचा बाण सेम ठेवायचा, हा आणि हा. ठीक आहे, त्यानुसार पर्याय क्रमांक सी बरोबर येईल. 53 बघा, पर्याय क्रमांक 53, सॉरी, प्रश्न क्रमांक 53 काय येईल गौरव? ए आरोही, ए गार्गी. 53चं ए चुकीचं आहे. टीचर बी ते पण चुकीचे. ह्याने काय केलेले आहे? हे फक्त वरती घेतलेले आहे, बरोबर. हे असं असं आणि असं, आणि इथं काय केलेलं आहे? टीचर सी हा सी क्रॉस आहे ना प्लस टीचर सी क्रॉस प्लस. येस, पर्याय क्रमांक सी बरोबर सी आहे. सगळ्यांनी मस्तपैकी कॅमेरा बंद करून बसलाय, मला अजिबात आवडत नाही. अमय, टीचर माझं मी नाही बंद केला ठीक आहे. आर्या, आदर्श, काय चाललंय तुमचं? काय कळत नाहीये, सगळे कॅमेरा बंद करून बसलाय. 54 नंबर सांग आदर्श. हम्म 54 नंबरचं सांग आर्या. हा जो त्रिकोण आहे, परत हा खाली घेतलेला आहे, इकडे आलेला आहे, मग हा आपण काय रोटेट केलेला आहे इकडून इकडच्या दिशेने. हा आपण इकडच्या दिशेने जर रोटेट केला तर किती काय येईल? कुठला येईल पर्याय? बी येईल. एवढा रोटेट केल्यावरती हा जर व्ही डायग्राम अशी केली तर पर्याय क्रमांक बी येईल ना. ठीक आहे. नेक्स्ट ओम शिंदे सांग. फक्त हे रेषा आहेत ना खोडलेले आहेत. ओम शिंदे, ऑप्शन ए ऑप्शन सी. एक असं येईल, असे क्रॉस आहेत, फक्त हे हा कमी केलेला आहे. हा येस. नेक्स्ट 56 नंबरचं. टीचर डी फोर 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 टीचर हा येस, डी. कारण 4 नंबरला डी येतो अल्फाबेट नुसार, ए बी सी डी. बी 2 नंबरला येतो, तर डी 4 नंबरला येतो. बरोबर आहे. हा, व्हेरी गुड. टीचर 57च बी येतोय हे कॅपिटल आहे, हे स्मॉल आहे. हे कॅपिटल आहे, मग स्मॉल कुठला असणार आहे? येस, व्हेरी गुड. सोपा आहे पॅटर्न. नेक्स्ट योगेश, तू सांग. 58 नंबरचं जमतंय का तुला? बघ 58 नंबर 58. ऑप्शन सी. एक येस मिनिट. टीचर येस टीचर बरोबर आहे. ऑप्शन सी बरोबर आहे टीचर. ओके, ठीक आहे. नेक्स्ट टीचर मला सांगतच नाही तुम्ही. कुणाला? तनय. तनय, तू खरंच ना किती प्रश्न सोडवायला सांग बघू, तरी मला सांगत नाही. बस सांग आता तू. कोणतं टीचर? 59 ना? हा
हे उलट केलेले. टीचर बी हम्म. टीचर बी हा बरोबर आहे. आणि प्रश्न क्रमांक 60. तने जर चुकलं तर टीचर तुला गाणं म्हणावं लागणार आहे. आता थांब, तनेने सांगायचंय. सगळ्यांनी बंद करा. जर तनेचं चुकलं तर तू गाणं म्हणून दाखवणार आहे सगळ्यांना. अजिबात कोणी सांगू नका उत्तर त्याला. टीचर सी बरोबर आहे का? सांगा सगळेजण. सई बरोबर आहे? प्रलय? हो टीचर बरोबर आहे. अरे मग गाणं म्हटलं असतं ना, तुम्ही कशाला सांगितलं उगाच? 60 पर्यंत झाले. आता ह्याचे प्रश्न उत्तर जे आहेत तुम्ही लिहायचे आणि याचे PDF मी हो ऑलरेडी टीचर ग्रुपवरती पाठवलेले. ओके.